महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चिमटा धरणातील मागण्यांसाठी खंबाळा येथे ग्रामस्थांचे साखळी अमरण उपोषण सुरू। खंबाळा गावातील शेतकऱ्यांच्या ठरावातील मागण्या नमुना क्रमांक 4 मधील दुरुस्ती तसेच प्रलंबित भूसंपादन व पुनर्वसन या न्याय मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। शासन व प्रशासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही आजतागायत त्या पूर्ण झालेल्या नाहीत। त्यामुळे ग्रामस्थ दिनांक 17 फेब्रुवारी 2026 पासून संत सेवालाल महाराज मंदिरासमोर साखळी व अमरण उपोषणास बसणार आहेत, याची नम्र सूचना देण्यात आली होती। सन 2007-2013 या कालावधीत खंबाळा गावातील शेतजमीन धरण प्रकल्पासाठी संबंधित करण्यात आली। मात्र आजतागायत 2025 पासून शेतकऱ्यांचे पुनर्वसन राहिलेले भूसंपादन तसेच फळझाडे पाईपलाईन व 12 अतिरिक्त घटकांची रक्कम मिळालेली नाही। पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण न करता प्रशासनाकडून उपसा सिंचनाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे। ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे। ग्रामस्थांचा प्रश्न 2007 ते 2013 दरम्यान शेती धरणाखाली गेल्यानंतरही 2025 पर्यंत पुनर्वसन व भरपाई न देता उपसा सिंचनाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न का केला जात नाही आहे। प्रथम पुनर्वसन पूर्ण करून त्यानंतरच पुढील काम सुरू करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे। नमस्कार। आज खंबाळा येथे निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या संदर्भात काही गावकऱ्यांचे शासनाकडून मागण्या होते। त्या मागण्यासंदर्भात मागील 10 ते 12 दिवसापासून उपोषणार्थी इथं बसलेले आहेत। शासनामार्फत कुठलेही काही इथं आजपर्यंत सकारात्मक काही तोडगा काढण्यात आला नाही। मी शिवसेनातर्फे माननीय शिंदेसाहेब यांना भेटून आणि आमचे जिल्ह्याचे नेते हेमंत भाऊ पाटील यांच्याकडे आम्ही इकडचे तालुका अध्यक्ष म्हणजे माहूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष सुदर्शन नाईक व मी स्वतः रवी राठोड आम्ही आमदार साहेबांच्या निदर्शनात आणून दिलं की अशा मागणी संदर्भात गावकरी हे उपोषणात बसले आहेत। आज मंत्रालयात अधिवेशनाचा कार्यकाळ चालू असताना सुद्धा हेमंत भाऊ पाटील यांनी वेळेत वेळ काढून आपल्या स्वतःच्या लेटरहेडवर मुख्यमंत्री महोदय व गिरीश महाजन जलसंपदा मंत्री यांना खंबाळा येथील ग्रामस्थांच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भामध्ये त्यांना लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे की या गावकऱ्यांचं जे काही मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर आपण सगळ्यांनी मान्य कराव्या आणि संबंधित गावकरी जे काही इथं उपोषण चालू आहे त्या उपोषणाला लवकरात लवकर त्यांचा विषय मार्गी लावून उपोषण स्थगित करण्यात यावं। यासाठी सन्माननीय हेमंत भाऊ पाटील हे आपल्या सोबत आहेत। संपूर्ण शिवसेना खंबाळावासियांच्या या निम्न पैनगंगा प्रकल्पाचं कुठलाही काही समस्या असो शिवसेना आपल्या पाठीशी आहे आणि नक्कीच या संदर्भात जर समजा शासनाने सकारात्मक पाऊल उचलून आपली मागण्या मान्य केली नाही तर इथून समोर आम्ही पण त्याचा पाठपुरावा तेवढ्याच तीव्र गतीने करू आणि वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी उतरू। धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।